नमस्कार, मी संस्कृती राजेंद्र किरवे. मी आत्ता कलासागर अकॅडमीमध्ये 11वीत शिकत आहे आणि आत्ता जूनमध्ये माने सरांनी माझं ॲडमिशन ज्ञानगंगामध्ये केलं. तर मी त्यांना मनापासून थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी मला हा सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आता ज्ञानगंगामध्ये मी ॲडमिशन घेतलं ह्याचं मी कारण सांगते. कारण जे मी 2.5-2 लाख रुपये भरून अकॅडमीत ॲडमिशन घेतलं आहे आणि तेच जे मी 9,500 रुपये भरून ज्ञानगंगामध्ये ॲडमिशन घेतलं आहे, हे जास्त मला उपयोगाचं वाटतं आहे जे मी ज्ञानगंगामध्ये घेतलं आहे. कारण आता अकॅडमीत शिकवताना असं होतं की समोर शिकवतात आपल्याला सर, आणि एखादा डाऊट आपण तो एकदा दोनदा ठीक आहे विचारू शकतो, 3-4 वेळा नाही विचारू शकत. म्हणजे असते मुलांची अडचण की नाहीच बाबा आपण विचारू शकत 3-4 वेळा. तोच जे मला जे व्हिडिओ येतात आणि डाऊट सेशनसुद्धा आहेत ज्ञानगंगाचे, तर मी त्या डाऊट सेशनमध्ये बघते. परत दर रविवारी टेस्ट सोडवते जी येते ती आपली, आणि मी ते व्हिडिओ बघून कितीही वेळा तो व्हिडिओ बघू शकते आणि ती कॉन्सेप्ट एकदम क्लिअरच होते. तर होतं असं की अकॅडमीत एखादा टॉपिक घेतला आहे तर तो काय असतं, एखादा टॉपिक समजा आता आपण केमिस्ट्रीचा एक धडा बघितला तर तो 15 ते 20 दिवसात एक धडा संपतो. तसेच ज्ञानगंगामध्ये एका धड्यावरचे 20-25 व्हिडिओ आहेत प्रत्येक धड्यावरचे. तर मग त्याची एक्सरसाइज परत एक्सप्लेनेशन. अकॅडमीमध्ये तसं नाही होत. अकॅडमीमध्ये फक्त JEE किंवा आता मी PCMला घेतलं आहे त्यामुळं फक्त JEE, आणि PCBला ज्यांनी घेतलं आहे त्यांना फक्त नीट ह्यावरतीच फोकस होतं. असं नाही ना, प्रत्येकाचंच स्वप्न नाही आहे JEE करून IITत जायचं आहे. प्रत्येकाला ज्याचं त्याचं स्वप्न आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त JEEवर किंवा नीटवर फोकस करून उपयोग नाही आहे. जर आपल्याला 12वीच्या बोर्डामध्ये 75% नाही पडले तर पुढं मग JEEला 90-92% पाडून उपयोगच नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की स्टेट बोर्डमध्ये जे धडे आहेत किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आपल्याला जे दिलं आहे ते समजून घेऊन उत्तरं लिहिणं जास्त चांगलं का फक्त पाठांतर करून आदल्या दिवशी कोणीही करून पाठांतर करून उत्तरं लिहू शकते. पण मला नाही वाटत की ते जास्त पुढं उपयोगी पडेल. कारण शेवटी जर आपल्याला एखादी कॉन्सेप्ट समजलीच नाही तर मला नाही वाटत ते फक्त आपण वेळ वाया घालून उपयोग आहे असा. आणि मी आत्ता युनिट टेस्ट होती आमची, तर भरपूर जणांना म्हणजे असं नाही का की नाही समजतच नाही शिकवलेलं काय. तर मी घरी राहून 2-3 दिवस ज्ञानगंगाचे व्हिडिओ बघितले आणि मी त्याचाच अभ्यास केला. मला खूप सोपी गेली ती युनिट टेस्ट. हे व्हिडिओ आपण कितीही वेळा कधीही बघू शकतो आणि ती कॉन्सेप्ट क्लिअर होते. हे म्हणजे खूप उपयोगाचं आहे असं मी तुम्हाला सांगेन सगळ्यांना. आणि त्यानंतर राहिलं असं की पुढं आपल्याला हे स्किल महत्त्वाचे ठरत आहेत ना की फक्त MCQचे मार्क. आणि ज्ञानगंगामध्ये असं नाहीच आहे. ज्ञानगंगामध्ये तिथले शिक्षक एखादी कॉन्सेप्ट आहे ती पूर्णपणे क्लिअर करूनच सांगतायत आणि मला हे व्हिडिओतून कळतं आहे. मी रविवारची टेस्ट सोडवते आहे रेग्युलरली, म्हणजे रविवारी येते ती. परत जे आम्हाला काही पुस्तकं दिले त्यातला अभ्यास करते, आणि खरंच जे आम्हाला पुस्तकं दिले त्यातलाच जवळपास कितीतरी प्रश्न म्हणाय गेले तर सगळेच, एखाद दुसरं सोडला तर त्यातलेच प्रश्न पडत आहेत आणि मला ते सोपंही जातं आहे सोडवायला. आणि आणखीन एक की जे आपण पैसे घालवतो आहे ह्यात, मी असं सांगेन की ज्ञानगंगामध्ये घ्याच. कारण एक विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनाने, जाहिरात वगैरे काही नाही, एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनातून सांगेन की ज्ञानगंगामध्ये ॲडमिशन घ्या. कारण हे घालवलेले पैसे हे पण वाया नाही घालवत आहे मुलांवरती, तर ते एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इथं जर चांगल्या गोष्टींसाठी आपण ते पैसे जर दिले आपल्या मुलांना आणि जर त्याचा चांगला उपयोग केला तर हे पुढं खूप उपयोगी ठरणार आहे असं मला वाटतं. आणि मी रिक्वेस्ट करीन सगळ्यांना की आपल्या मुलांनाही ज्ञानगंगामध्ये घ्या ॲडमिशन, आणि जे काही रिझल्ट आहे ते तुमची मुलंच तुम्हाला देतील, बाकी काही नाही. थँक्यू.